या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर येथील जुना बुधवार पेठ परिसरात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्म्य पत्करलेल्या शंकरराव तोरसकर यांचा स्मृतिदिन भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला बिंदू चौक येथे आवाज देताना तरुण तडफदार पैलवानांनी जुना बुधवार पेठ तालमीचे आधारस्तंभ असलेले शंकरराव तोरसकर हे पोलिसांच्या चकमकीत शहीद झाले होते. संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या 107 हुतात्म्यांमध्ये त्यांचे नाव आजही सन्मानाने घेतले जाते. स्मृतिदिनानिमित्त बुधवार पेठ परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्केटिंग रॅलीद्वारे कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. लहानग्यांनी ज्योत आणून हुतात्मा तोरसकर यांना अभिवादन करत उपस्थितांचे मन हेलावून टाकले. त्यांच्या बलिदानाची आठवण करून देत संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदानाचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास माजी नगरसेवक व स्थायी समितीचे माजी सभापती नंदकुमार मोरे, नूतन नगरसेवक विशाल शिराळे, दीपा काटकर, नूतन नगरसेवक शीला अशोक सोनोले, प्रकाश गवंडी, नूतन नगरसेवक रिंकू देसाई यांच्यासह तोरसकर कुटुंबीय व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी शंकरराव तोरसकर यांच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या स्मृती जपण्याचा संकल्प व्यक्त केला.